हाय, हॅलो, नमस्कार. रियांश ऋतू ब्लॉगमध्ये ना आज आपण करतोय एकदम साधं सोपं कोणालाही जमेल असं थंडगार आईस्क्रीम. या आईस्क्रीमसाठी ना बाजारातून काहीही आणायची काहीच गरज नाही. ना कोणती पावडर नाही मलाई. घरात जे साहित्य उपलब्ध असतं यातूनच हे आईस्क्रीम बनवता येतं. आता मी पण ही रेसिपी ना यूट्यूबवरच बघितलेली आहे. आता यूट्यूबवरच बघून ही बनवते मी. मला फक्त बघायचं आहे की खरंच गव्हाच्या पिठाची आणि दुधाची आईस्क्रीम टेस्टी होते का. चला तर मग ट्राय करूयात. त्यासाठी इथं मी घेतले बघा छोटी दूध पॅक आणि यात किती दूध आहे हे मोजून घेण्यासाठी मी इथं कपाचा वापर करते. तर यात 2.5 कप्पा एवढं दूध निघलंय बघा. 2.5 कप दूध होतं यात. तर आता याला थोडंसं गरम होऊ दिलं आणि नंतर ना मी अर्धा कप दूध काढून घेतलंय. आता काढून घेण्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे का, यात ना आता आपल्याला गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे. इथं मी थोडंसंच गव्हाचं पीठ घेतलंय. थोडीशी आईस्क्रीम बनवायची म्हणून थोडंसं घेतलंय गव्हाचं पीठ आणि त्यात ना मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं असं मिक्स करून घ्यायचं. जास्त नाही टाकायचं. एकदाच असं ओतलं की ते गाठी गाठी होतात. त्याच्यामुळे थोडं थोडं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याला असं एकदम पातळ असं बनवायचं. आता हे झालंय की मग आपल्या तोपर्यंत ना या गॅसवरच्या दुधाला उकळी आली होती बघा. यात आता ते मिक्सचर ना ओतायचं. एका हाताने त्याला हलवत राहायचं आणि एका हाताने ओतायचं. असं मिक्स करून घ्यायचं छान असं. तर आता इथं मिक्स झालंय बघा आणि मी आता यात साखर ही टाकली. तर अर्ध्या कपाला थोडी कमी साखर टाकली आहे मी. तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. तर ही अशी काहीतरी कन्सिस्टन्सी झाली बघा याची आणि याला 2-4 मिनटं मी शिजू दिलंय थोडं. मग बंद केली आता गॅस बंद केलाय आणि याला आता थंड करून घ्यायचं आहे बघा. तर हे असं कन्सिस्टन्सीवर होतं ना तेव्हाच मी बंद केलेलं आणि नंतर आता बघा थोडंसं हे थंड झाल्यावर थोडंसं घट्टसर झालंय. हे आता घट्टसर झालंय ना तर आपल्याला ना याला आता मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे बघा. हां, तर आता याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आपल्याला. आता मिक्सरमधून काढून घेतलंय मी. त्यासाठी ना मी इथे 1 इलायची वापरली आहे बघा. 2 इलायची थोडंसं कुटून क्रश केलंय आणि ते टाकून दिलंय. मिक्सरमधून काढल्यावर ना ते पूर्ण बारीक होऊन जाती. तर मी असंच टाकल्यात बघा इलायच्या. तुमच्याकडे जरी व्हॅनिला एसेन्स असेल ना तर तुम्ही तेही यूज करू शकता. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी इथे इलायची वापरली बघा. इलायची टाकून द्यायची टेस्टसाठी ते. आणि हे टाकलंय ना आता. तर हे बघा मी मिक्सरमधून काढले तर हे अशी काहीतरी कन्सिस्टन्सी झाली बघा याची. आता याला ना एका छोट्या डब्यात ठेवून देते मी. कारण की आपली आईस्क्रीमची क्वांटिटी जास्त नाही त्याच्यामुळे मी छोटासा डबा घेतला आहे बघा. तर या डब्यामध्ये ना आता मी ठेवून देते याला. आता याला झाकण लावून 2 ते 3 तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं. तर आता याला झाकण लावून मी 2 ते 3 तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवलं होतं. तर हे बघा आता आपल्याला याला 2 तास झालेले आहेत पूर्ण. 2 तासानंतर मी काढले याला बाहेर आणि हे बघा याचं टेक्स्चर कसं झालंय. हां, तर याला ना आता आपल्याला डबल मिक्सरमधून काढायचं आहे. हे बघा मी याला डबल मिक्सरमधून काढले आणि जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही ते यूज करू शकता. प्लास्टिकची पिशवी असेल तर तुम्ही ते यूज करू शकता. काहीही असेल ते यूज करू शकता तुम्ही. इथं मी आपण यूज केलेली दूध बॅग घेते. ती दूध बॅगच यूज करणार आहे मी. तर हे अशा प्रकारे ना लावून टाकायची दूध बॅग, ज्याने की त्याच्यात हवा जात नाही. चांगलं राहतंय समजा. की त्याच्यात ते बर्फ म्हणजे बर्फ नाही जमत त्याच्यामुळे. तर हे अशा प्रकारे ना लावून टाकायचं याच्यात. हां, तर आता याला ना 8 ते 10 तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवायचं. फ्रीजमध्ये नाही फ्रीझरमध्ये ठेवून टाकायचं. आणि फायनली हे बघा याला आता 10 तास पूर्ण झालेत. म्हणजे पूर्ण रात्रभर मी ठेवलं होतं याला. 10 तास पूर्ण झालेत आणि हे बघा आपली आईस्क्रीम अशी काहीतरी बनली आहे बघा. टेक्स्चर बघा तुम्ही किती भारी आहे. माझ्याकडे ते स्पून नव्हता आईस्क्रीम काढायचा म्हणून मी ही छोटी पळी वापरते बघा. आणि हे बघा किती छान स्मूथ अशी आईस्क्रीम झाली आहे बघा. खरंच एवढी भारी आईस्क्रीम झाली ना, खरंच खूप छान. एवढा भारी टेक्स्चर आला आहे ना त्याला आणि टेस्टलाही एवढी भारी झाली होती ना. खरंच टेस्टला एवढी भारी झाली आहे ना, खूपच भारी झाली आहे टेस्टला. पण इलायचीची टेस्ट येत होती बघा याच्यात. खूप भारी लागत होती. खूप छान झाली. असं वाटत नाही की गव्हाच्या पिठाची आणि दुधाची आहे म्हणून आईस्क्रीम. तर तुम्ही हे तुमच्या घरी ही आईस्क्रीम नक्की ट्राय करा आणि तुमची आईस्क्रीम कशी झाली ना हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हे बघा माझी कशी झाली आहे बघा. टेक्स्चर पण एवढा भारी आला आहे ना, खरंच वाटतच नाही की ही आईस्क्रीम गव्हाच्या पिठाची आहे म्हणून.
तुम्ही खरंच नक्की ट्राय करा ही आईस्क्रीम एकदा, आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.